जय भीम जय शिवराय मंडळी. तुमच्यापैकी अनेक जण आज चॅनल सुरू करण्याचा विचार करत असतील किंवा कुणाचं ऑलरेडी चॅनल असेल, कुणाचे 100 सबस्क्रायबर असतील, कुणाचे 500 असतील आणि 1000 सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण करणं एक हिमालय सर करण्यासारखं वाटत असेल. एक वेळ, कारण हे मी सुद्धा फेस केलेलं आहे, मी सुद्धा यातून गेलेली आहे. तर माझा 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याचा प्रवास मी तुमच्या पुढे मांडणार आहे. तुम्हाला एकच सांगते, थांबू नका. तुमच्याकडे महागडा कॅमेरा नाही, हरकत नाही. तुमच्याकडे मोठा स्टुडिओ नाही, काही फरक पडत नाही. तुमच्याकडे जिद्द आहे ना, तर मग बस. स्किल्स शिकता येतात, एडिटिंग शिकता येतं, पण मेहनत करायची तयारी ना आतून असावी लागते. लोक तुम्हाला सुरुवातीला वेड्यात काढतील, तुम्हाला नावं ठेवतील, पण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तेच लोक तुमचं उदाहरण द्यायला लागतील. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. मी जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हा मला सुद्धा यातलं काहीच माहिती नव्हतं. एडिटिंग कसं करायचं, थंबनेल कसं बनवायचं, किंवा एकूणच की मी 1000 सबस्क्रायबरचा टप्पा कसा पार करणार आहे. माझी युट्यूब जर्नी अजून पूर्ण झालेली नाहीये. माझा वॉच टाईमचे माझे गोल्स आहेत ते पूर्ण नाहीयेत. नाही माझं चॅनल मॉनिटाईज आहे, ह्यापैकी नाही. पण एक टप्पा जो 1000 सबस्क्रायबरचा असतो तो मी पार केलेला आहे. त्यामुळे माझ्यासारखे जे स्ट्रगलिंग असतील, ज्यांनी स्टार्ट केलंय, तर मी त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर हा व्हिडिओ बनवत आहे. चॅनल सुरू केलं तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं की मी सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण करणार आहे, नाही करणार आहे, किंवा आता मला हेही माहित नाही की मी वॉच टाईम कम्प्लीट करणार आहे की नाही. मला हेही माहित नाही की माझं चॅनल मॉनिटाईज होणार आहे की नाही. पण मला एकच माहिती आहे, माझी जिद्द मात्र ठाम आहे. प्रामाणिकपणे कष्ट करायचे. मला माझ्या समाजासाठी ऍक्च्युली काम करायचंय. पुढे माझं चॅनल मॉनिटाईज होईल नाही होईल मला माहित नाही, पण झालंच ते मॉनिटाईज झालंच तर तो माझ्यासाठी एक बोनस असेल. आणि नाही झालं तरी मी माझं हे समाजकार्य मी सोडणार तर नाहीच आहे. तरी मी माझं हे समाजकार्य हे माझं अविरत चालणार आहेच. कारण मी व्ह्यूजसाठी नाही तर क्वालिटीसाठी काम करायचं हे मी स्वतःला ठरवलेलं आहे. आणि सातत्य ठेवणं हे पण माझं एक गोल आहे. एक गोष्ट मात्र आहे की तुमचा कंटेंट जर क्वालिटी असेल आणि समोरच्याच्या काळजाला हात घालणारा असेल तर जग इकडचं तिकडं झालं तरी तुमचे सबस्क्रायबर वाढणार म्हणजे वाढणारच. जेव्हा तुम्ही मनापासून एखादी गोष्ट सांगता तेव्हा लोकांना ती आपली वाटते. आणि मी तेच केलं. मी लोकांच्या आवडीवर आणि जे सत्य आहे, जे खरं आहे, त्या विषयांवर व्हिडिओ बनवत गेले. त्या विषयांवर मी व्हिडिओ बनवत गेले आणि त्याच विषयांवर तुम्ही व्हिडिओ बनवत आहे. 1000 सबस्क्रायबर हे फक्त नंबर नसतं, तर तो लोकांनी आपल्या कामावर ठेवलेला विश्वास असतो. माझे जे 1000चा सबस्क्रायबरचा टप्पा पार झालाय, आज मला वाटतं 6000 पेक्षा जास्त माझे सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि तो माझ्या कामावर लोकांनी ठेवलेला विश्वास, माझ्या कामावर लोकांनी केलेलं प्रेम आहे. सबस्क्रायबर असतात ते फक्त तुमचे नसतात, तर ते यश एकत्रित असतं. त्यांनी तुम्हाला साथ दिलेली असते, कमेंटमधून प्रोत्साहन दिलेलं असतं. म्हणून आपल्याला नवनवीन करण्याची, नवनवीन व्हिडिओ, नवनवीन विषय पोहोचवण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. आणि ही फक्त सुरुवात असते. आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा असतो. त्यामुळे तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करणं कधीही सोडू नका. अनेकांना वाटतं की नशीब असेल तरच व्हिडिओ व्हायरल होतो, लकीली होत असेल व्हिडिओ व्हायरल. तर युट्यूबचा अल्गोरिदम हा एका मशीन सारखा असतो. त्याला फक्त 2 गोष्टी पाहिजे असतात. एक तर CTR म्हणजे क्लिक थ्रू रेट, आणि रिटेन्शन म्हणजे वॉच टाइम. म्हणजे तुमचा व्हिडिओचं थंबनेल बघून किती लोकांनी क्लिक केलं आणि क्लिक केल्यावर त्यांनी तुमचा व्हिडिओ किती वेळ पाहिला, हे लॉंग व्हिडिओच्या बाबतीत आहे. आणि जर दोन्ही गोष्टी तुमच्या बाजूने असतील तर युट्यूब तुमचा व्हिडिओ स्वतःहून हजारो लोकांपर्यंत पोहोचवतं आणि मग तुमचा 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं तुमचं स्वप्नाच्या तुम्ही अजून जवळ जाता. यासाठी तुम्हाला या युट्यूब अल्गोरिदमचा विश्वास जिंकावा लागतो. आता माझ्या लॉंग व्हिडिओच्या बाबतीत मी अजूनही स्ट्रगल करत आहे. माझ्या लॉंग व्हिडिओजला तेवढे व्ह्यूज अजून येत नाहीत. या बाबतीत सुद्धा मी प्रयत्नशील आहे. माझ्या शॉर्ट्स फीडवरती खूप चांगले व्ह्यूज येतात आणि सबस्क्रायबर पण त्याच शॉर्ट्स फीड मधून माझे आलेले आहेत. तर मी स्वतः सुद्धा काम करत आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की हा टप्पा गाठण्यासाठी कधी आणि किती पोस्ट कराव्या. तर सुरुवातीला क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व द्या. पण याचा अर्थ असा नाही की महिन्यातून एखादा व्हिडिओ टाकाल तुम्ही. आठवड्यातून कमीत कमी 3 लॉंग व्हिडिओ आणि 1 शॉर्ट टाकण्याचा प्रयत्न करा.
शॉर्ट्समुळे तुमचे सबस्क्रायबर्स पटापट वाढतात आणि लॉंग व्हिडिओमुळे तुमचा वॉच टाइम पूर्ण होत असतो. आता आपल्या भारतामध्ये व्हिडिओ पोस्ट करण्याची सर्वात चांगली वेळ असते ती म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 9च्या दरम्यान, कारण यावेळी लोक कामावरून घरी आलेले असतात आणि युट्यूबवर जास्त ऍक्टिव्ह असतात. आणि रविवारी सकाळी 10 वाजता वगैरे पोस्ट करणं हे सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. जेव्हा तुमचा 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होतो तेव्हा आपलं मुख्य गोल पाहिजे की 4000 तासाचा वॉच टाइम पूर्ण करण्यासाठी. तर यासाठी तुम्हाला एंगेजिंग कंटेंट बनवायला लागतो. लोक तुमचा व्हिडिओवर कमेंट करतील, प्रश्न विचारतील, त्यांना उत्तरं द्या. ज्यांना कुणाला असं वाटत असेल की आपल्याला स्टार्ट करायला खूप उशीर झालाय, म्हणजे चॅनल स्टार्ट करायला किंवा हे सगळं या सगळ्या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी आपल्याला उशीर झालाय, तर तसं काही नसतं. तुम्ही आत्ताच तुमचा पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करा. तो परफेक्ट नसला तरी चालतो, पण तो खरा असावा आणि माणसाच्या मनाला टच करणारा असावा. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे की मी अजून मॉनिटाईज झालेली नाहीये, माझा 4000 तासांचा वॉच टाइम सुद्धा पूर्ण झालेला नाहीये. मग तुम्ही म्हणाल की मी हा व्हिडिओ का बनवते, तर याचं उत्तर अगदी सोपं आहे की जेव्हा मी चॅनल सुरू केलं होतं तेव्हा मला 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करणं हे हिमालयावर चढण्यासारखं कठीण वाटत होतं. पण आज मी तो टप्पा पार केलाय, म्हणून मला असं वाटतं की ज्या चुका केल्या मी त्या तुम्ही करू नये. जो रस्ता मी पार केला आहे तो तुमच्यासाठी सोपा व्हावा, हाच यामागचा उद्देश आहे. मी पूर्णपणे मॉनिटाईज होण्याची वाट पाहू शकले असते, पण मग ज्यांना आज मदतीची गरज आहे त्यांना प्रेरणा कशी मिळाली असती. आपण सर्वांनी एकत्रित ग्रो करायचं आहे. मी आज 1000 वर आहे, आता 6000 वर, नंतर 6000 वर गेलीये सध्या, यापुढे 10,000 जाईल किंवा अजून पुढे जाईल. तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पुढे जाल. हा माझा एकटीचा प्रवास नाहीये, तर आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे. म्हणून म्हणते चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा होईल, पण आज तुम्ही जे काम करत आहात त्यावर प्रेम करा. 1000 सबस्क्रायबर्सचा हा आत्मविश्वास तुम्हाला पुढच्या मोठ्या प्रवासासाठी ऊर्जा देईल. मी करून दाखवलं, कारण मी हार मानली नाही, त्यामुळे तुम्हीही हार मानू नका. आणि एक जेन्युइन गोष्ट आहे की मी मुळात हा चॅनल सुरू करण्याचा माझा उद्देश हाच होता की मी माझ्या समाजासाठी काहीतरी पॉझिटिव्ह, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह, काहीतरी बिल्डअप करण्यासाठी मी काम करेन आणि त्यात काहीतरी माझं योगदान असेल की कुणाच्या आयुष्यात त्यामुळे छोटासा जरी फरक पडला, समाजामध्ये थोडासा जरी बदल घडला, तरी तो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. त्यामुळे मी हे चॅनल फक्त 1000 सबस्क्रायबर्स किंवा वॉच टाइम हा गोल ठेवून जातच नाहीये. माझं मुख्य ध्येय माझ्या लोकांसाठी या माध्यमाचा वापर करून काहीतरी चांगलं आणि सकारात्मक निर्माण करणं. आणि आज आपल्या समाजाला अशा कंटेंटची गरज आहे जो आपल्याला प्रगतीकडे नेईल, तो विचार आपल्याला करायला लावेल. समाज घडवणं आणि लोकांच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह बदल घडवणं हेच माझं खरं मिशन आहे. या प्रवासात जर माझं चॅनल मॉनिटाईज झालं तर तो माझ्यासाठी फक्त एक बोनस असेल. पैसे मिळतील किंवा नाही, चॅनल मोठं होईल किंवा नाही, पण माझं हे कार्य, माझा हा लढा आणि लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा माझं प्रयत्न आणि वचन ते मात्र कायम चालू राहील. जोपर्यंत माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे तोपर्यंत मी प्रामाणिकपणे लोकांसाठी व्हिडिओ बनवत राहीन. कारण माझ्यासाठी तुमचं प्रेम आणि समाजाची प्रगती ही कोणत्याही बँक बॅलन्सपेक्षा खूप मोठी आहे. जाता जाता एक शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट की अनेक जणांना असा प्रश्न पडतो किंवा अनेक जण विचारतात की सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी काही खास सेटिंग असते का, काही ट्रिक असते का. तर माझं उत्तर आहे की नाही. सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी जगात अशी कोणतीही सेटिंग किंवा बटन नसतं जे दाबलं की लोक तुम्हाला फॉलो करतील. खरी सेटिंग तुमच्या कंटेंटमध्ये असते. तुमचा कंटेंट जर दमदार असेल, तुमच्या माहितीत जर तथ्य असेल आणि तुमच्या शब्दात जर प्रामाणिकपणा असेल तर लोक स्वतःहून तुमच्याशी जोडले जातील. शॉर्टकट शोधण्यापेक्षा स्वतःच्या कौशल्यावर काम करा. समाजासाठी काहीतरी चांगलं देण्याचा ध्यास घ्या, मग यश तुमच्या मागे येईल. आणि ज्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, विचारू शकता. मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे जी काही माझी जर्नी आहे त्या जर्नीमध्ये माझ्या अनुभवानुसार मी त्या प्रश्नांना उत्तर नक्कीच देईन. आणि सगळ्यांनी मिळून एक सकारात्मक बदल घडवूया आणि सोबत ग्रो होऊया. जय भीम, जय शिवराय.